दिवसापासून त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने शाहीनबागच्या धर्तीवर किसान बाग हे आंदोलन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ठरवलं. सर्व शेतकरी बांधवांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्रामधून पूर्ण ताकदीनं या ठिकाणी आंदोलन चालू आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद शहरामध्ये सुद्धा हे आंदोलन आम्ही आज या ठिकाणी चालू केलेलं आहे. जे सरकारने जे 3 कायदे आणलेले आहे आणि जे कायदे रद्द होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालणार आहे त्याला आमचाही या ठिकाणी पूर्ण पाठिंबा आहे. सरकार आता हुकुमशाहीप्रमाणे वागायला सुरुवात झालेली आहे. BJP RSS स्वतःला हिटलर समजू नये. त्यांनी या देशामध्ये संविधान आहे, या देशामध्ये डेमोक्रेसी आहे आणि डेमोक्रेसीमध्ये जास्त हिटलरशाही चालत नसते. म्हणून आम्हाला या ठिकाणी RSS BJP आणि या देशातल्या मंत्र्यांना सांगायचं आहे की शेतकऱ्याचे जे तुम्ही जे विधेयक आणलेले आहे, जे 3 कायदे आणलेले ते कायदे आपण ताबडतोब रद्द करा. अन्यथा संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी तमाम जनता रस्त्यावर येईल आणि याचे आपल्याला परिणाम भोगावे लागतील. एक दिवशी आहे की नाही, सध्या आता आम्ही 1 दिवसाचं ठरवलेलं आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 1 दिवसाचं हे किसान बाग आंदोलन चालू राहील. जर तुमची मागणी पूर्ण झाली नाही तरी काय करणार तुम्ही? नाही, आता आमची पुढचं पाऊल आज याच्या आधी आम्ही निदर्शने केले, धरणे धरले शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने. आज आमचा हेतू होता की मुस्लिम बांधवांनी पुढे येऊन शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ज्यावेळेस शाहीनबागचं आंदोलन होतं त्यावेळेस सरदारजी शीख समाजाचे बांधव आले आणि त्या ठिकाणी सरकारला सांगितलं की तुम्हाला या आंदोलन जर चिरडायचं असेल तर तुम्हाला सर्वात पहिले आमच्या छातीवर गोळी चालवावं लागेल किंवा आम्हाला चिरडावं लागेल. त्यानंतर तुम्ही शाहीनबागच्या या बांधवांना भगिनीला या ठिकाणून तुम्ही यांचं आंदोलन रद्द कराल. त्याचप्रमाणे आमची अशीच भूमिका आहे की पक्षातले आणि इतर मुस्लिम बांधव आमचे यांनी या आंदोलन आमचं फक्त प्लॅटफॉर्म आहे. या आंदोलनाची खरी भूमिका आणि खरं नेतृत्व हे मुस्लिम समाजकर्ते या ठिकाणी आपण बघत असाल. मोठ्या ताकदीनं मुस्लिम बांधव भगिनी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आणि आम्ही फक्त नावाला पाठीमागं आहे. आम्ही या ठिकाणी सर्व साहित्य आणि या सगळ्या गोष्टी केल्या, परंतु खरी भूमिका ही मुस्लिम बांधव घेत आहे. तुमच्या विरोधी हे म्हणतात की इलेक्शन आहे जवळ कॉर्पोरेशनच्या. कोण म्हणतं असं? तुमचे विरोधी जे आहे राजकीय विरोधी असेल. इलेक्शनचा याचा काय संबंध नाही असं म्हणतो. इलेक्शनसाठी कोण करते, विरोधक काय करते तुम्ही बघा. संभाजीनगर आणि औरंगाबादचं त्यांनी विषय चालू केलेला आहे. हे फक्त किसान बांधवाचं आंदोलन आहे, किसानांसाठी आंदोलन आहे. शहरामध्ये तर काही किसान राहत नाही, किसान तर ग्रामीण भागात राहतात आणि इलेक्शन हे शहरामध्ये आहे. याचा काही संबंध नाही आहे. आम्ही ज्या वेळेस पक्षाची भूमिका राहिलेली, बाळासाहेबांची भूमिका राहिलेली, ज्या वेळेस आम्ही नेहमी सत्तेच्या बाजूने उभे राहिलेलो आहे. या देशामध्ये ज्या लोक अडचणीमध्ये असले, ज्या लोकाला या देशामध्ये दाबण्याचा प्रयत्न केला, त्या वेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहे. धन्यवाद. थँक्यू. चलो बाइट कौन जरा। तो आगे की रणनीति क्या है वंचित की? हमारे प्रदेश कार्यालय और वंचित बहुजन आघाड़ी के
सर्वे सर्वा राष्ट्रीय अध्यक्ष बाला साहेब अम्बेडकर और हमारी सभी जो नियोजन समिति है आगे का क्या नियोजन करते हैं उसके हिसाब हम आगे का प्रोग्राम बनाने वाले हैं। सेकंड बाइट कौन देगा? आगे आ जाओ। मैं सवाल पूछता हूँ। कुछ दिन पहले आप यहाँ पर शाहीन बाग में बैठे हुए थे। आज आपको किसानों के लिए लड़ना पड़ रहा है। आज किसान बाग लग चुका है यहाँ पर, तो क्या कहेंगे आप और डिमांड्स क्या है आपके? देखिए, जैसा आपने कहा कि मैं पिछले शाहीन बाग आंदोलन में भी था, किसान बाग आंदोलन में भी हूँ और इंशाल्लाह मैं इस बात का प्रॉमिस भी करता हूँ आगे भी अगर कोई समाज इस हुकूमत के जुल्म के ख़िलाफ़ अगर मोर्चे निकालती है, प्रदर्शन करती है तो इंशाल्लाह मैं उसमें भी शामिल रहूँगा, क्योंकि ये जो हुकूमत आई है ये हुकूमत अपने डेवलपमेंट के एजेंडे में फेल हो चुकी है। अब इनके पास सिर्फ एक ही स्ट्रैटेजी रही है कि किसी तरह कोई कंट्रोवर्सी क्रिएट की जाए, किसी एक पर्टिकुलर समाज के खिलाफ, एक तबके के खिलाफ कानून बनाया जाए ताकि वो लोग बेचैन हो जाए और पूरे देश की जनता को उसमें बिजी रखा जाए ताकि बुनियादी सवाल ना उठे। जिस तरह हमने पहले देखा कि CA NRC लाकर जो है इन्होंने पूरे देश में एक बेचैनी क्रिएट कर दी, तब लोगों ने विरोध किया। अब इन्होंने किसानों के खिलाफ जो बिल लाया है, यहाँ पर किसान इनके विरोध में है, तो ये हुकूमत जो है डेवलपमेंट के मुद्दे से हट चुकी है। अब इनका सिर्फ एक ही एजेंडा रह गया है कि कंट्रोवर्सीज क्रिएट करो और लोगों का जो माइंड है वो बुनियादी बातों से डाइवर्ट करके रखो। तो इंशाल्लाह आगे भी अगर इस तरह के धरने प्रदर्शन होते हैं तो वहाँ पर आप मुझ जैसे सोशल एक्टिविटीज़ को पाएंगे। दिल्ली में चल रहे किसान बाग आंदोलन के समर्थन में वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से हमारे नेता आदरणीय बाला साहेब अम्बेडकर साहब के आदेश पे पूरे महाराष्ट्र में और औरंगाबाद में विभागीय आयुक्त कार्यालय के सामने शाहीन बाग के तर्ज पे किसान बाग आंदोलन का आयोजन किया गया है। किसान के खिलाफ जो 3 कानून बनाए गए हैं हम उसका निषेध कर रहे हैं, विरोध कर रहे हैं, जिसके तहत हम यहाँ धरना आंदोलन कर रहे हैं। हमारी वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से मुस्लिम कार्यकर्ता और मुस्लिम समाज की ओर से यही मांग है कि यही जो 3 काले कायदे हैं ये जल्द से जल्द रद्द किया जाए और किसान भाइयों को हम ये संदेश देना चाहते हैं कि हमारी पूरी वंचित बहुजन आघाड़ी का हर कार्यकर्ता उनके साथ है और आखिरी दम तक उनके यहाँ साथ लड़ाई में रहने वाले हैं। मैं डॉक्टर जमील देशमुख, वंचित बहुजन आघाड़ी औरंगाबाद शहर अध्यक्ष पूर्व और हमारे सभी साथी यहाँ पे धरना आंदोलन में बैठे हैं। 370 अगर आप देखेंगे वहाँ पर ये होगा कि डिक्टेटरशिप की प्रमोशन हुआ और जो डेमोक्रेसी का प्रमोशन हुआ। इसी तरह से आप अगर देखें CAA हो, NRC हो, NPR, ये तमाम चीज़ें जो है ये डिक्टेटरशिप को दर्शाती है और डेमोक्रेसी को नीचे गिराती है। वहाँ पर अब जो किसान आंदोलन के ताल्लुक से जो भी है अगर उसको भी आप करीब से डिक्टेटरशिप की वो नींव है साम्राज्य बनाने अगर हम आज से 250 साल पीछे जाए जब अंग्रेज इस मुल्क में आया और अंग्रेजों ने जो एक प्लान बनाया कि भाई सबसे पहले जो है किसानों की ज़मीनें ले ली जाए, क्योंकि जाहिर सी बात है अगर किसी को 2 वक्त की रोटी मुहैया नहीं होगी तो वो मानेगा